तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आवताडे उद्योग समूहातील आवताडे शुगर अँड डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड नंदूर यासारख्या कारखान्याचा द्वितीय गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभ हस्ते आज घटस्थापना या शुभ मुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. तर कार्यक्रमाप्रसंगी होम हवन व सत्यनारायण पूजा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाली. मागील गळीत हंगामात कारखान्याने सुयोग्य नियोजन करीत प्रथम गळीत हंगाम यशस्वी केला होता. यावर्षी आवताडे शुगर्स दुसऱ्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी चेअरमन संजय आवताडे, कार्यकारी संचालक मोहन पिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीपराव चव्हाण, नवनाथराव पवार या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक बापूराया चौगुले चौकर, रमेशजी भांजे चौकर या निमित्तानं उपस्थित असलेले तरुण सहकारी पप्पूजी काकेकर, विजयजी माने या निमित्तानं उपस्थित असलेले दामाजी कारखान्याचे संचालक अशोकजी, बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी हा आवताडे शुगरचा दुसरा बॉयलर अग्निप्रदीपन या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पाठीमागच्या वर्षामध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालक पिसे साहेबांनी लेखाजोखा सांगितलेलाच आहे, परंतु मागच्या वर्षी अल्पावधीतच जवळजवळ 2 वर्षे कारखाना बंद असताना या ठिकाणी अवघ्या 2 महिन्यामध्ये कारखान्याची सर्व मेंटेनन्सची कामं करणं, कारखाना चालू करणं यामध्ये अनिलदादा आहेत. 2 वर्ष बंद असून 2 महिन्यात कारखाना चालू करणं एवढं सोपं नव्हतं, परंतु सर्व कामगाराच्या सहकार्याने, सर्व खातेप्रमुखाच्या सहकार्याने या निमित्तानं मागचा 2 महिन्याच्या अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 4,03,000 क्रशिंग त्या ठिकाणी आपण करू शकलो आणि 4,03,000 क्रशिंग करून या ठिकाणी जवळजवळ 9.62चा साखर उतारा करून 3,88,500 क्विंटल साखर त्या ठिकाणी तयार झाली आणि जवळजवळ 119 दिवस हा कारखाना मागच्या वर्षीच्या कालावधीमध्ये चालला. कारण 119 दिवस असून सुद्धा कारखाना जवळजवळ 4,500-5,000च्या कॅपॅसिटीनं चालायला पाहिजे होता, परंतु मेंटेनन्स कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं न झाल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ 3,400 मेट्रिक टनाचा प्रति दिवसालाच या ठिकाणी क्रशिंग होऊ शकलं. तर या निमित्तानं याही वर्षी कारखान्यानं चांगल्या पद्धतीनं आता मेंटेनन्सची कामं पूर्ण केलेली आहेत. कारखाना जवळजवळ 4,500-5,000च्या क्षमतेने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गाळप करल आणि कारखाना जवळजवळ मागच्या वर्षी सीझनमध्ये जे आपल्याला HNTची यंत्रणा, वाहतूक तोडणीची यंत्रणा, ती यंत्रणासुद्धा त्या ठिकाणी मिळाली नव्हती. इतर कारखान्याकडून, सगळ्या कारखान्याकडून थोडी घेऊन या ठिकाणी आपण कारखाना चालू करू शकलो. परंतु यावर्षी कारखान्याने जवळजवळ 270 वाहनं, मोठी ट्रॅक्टरची वाहनं, 100 डम्पिंग वाहनं आणि 100 बिगर अडवांची मोठी वाहनं म्हणजे ट्रॅक्टर आणि जवळजवळ 7 हार्वेस्टर या ठिकाणी यांचे करार करून या ठिकाणी ऊस तोडणीची यंत्रणासुद्धा मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांचं थोडंसं त्रास झाला असेल, परंतु यावर्षी कुठलाही त्रास कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना होऊ नये यासाठी चांगली यंत्रणा, वाहतूक तोडणी यंत्रणा या निमित्तानं भरलेली आहे. आणि नक्कीच यावर्षी जेवढं जेमतेम आहे म्हणजे जवळजवळ माझ्या मते 5.5-6 लाख क्रशिंग यावर्षी नक्की होणार आहे. यावर्षी किती जरी अडचण आली, कोणी जरी अडवालं तर त्या ठिकाणी कामगारांच्या सहकार्याने, शेतकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी 6 लाखाच्या 5.5-6 लाखाच्या आसपास कारखाना क्रशिंग करेल. हे चालू करण्याचं जी ऊर्जा
की खरं म्हणजे आज इथल्या आसपासचे असणारे शेतकरी असतील, इथल्या आसपास काम करणारे कामगार असतील, तर या लोकांना सुद्धा हाताला काम केलं पाहिजे. माझ्या मतदारसंघातला कारखाना बंद पडला नाही पाहिजे, कुठलं युनिट बंद पडलं नाही पाहिजे, ते युनिट चालू झालं पाहिजे. माझ्या लोकांना काम लागलं पाहिजे, माझ्या लोकांची आर्थिक परिस्थिती भक्कम झाली पाहिजे आणि माझ्या भागातील सर्व कुटुंब अर्थसंपन्न होऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे नांदली पाहिजेत. एवढ्यामुळं इथल्या संस्था एक चांगल्या प्रकारे या निमित्तानं चालल्या पाहिजेत, हाही मानस या मागचा नक्की होता. आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की म्हैसाळच्या पाण्याच्या बाबतीत या ठिकाणी मी कलेक्टर आणि आपले नवीन पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्याशीही मी बोललो होतो. 5-7 दिवस त्या ठिकाणी पाणी बंद होतं, परंतु आता या निमित्तानं काल त्यांच्याकडून मी आश्वासन घेतलेलं आहे की या पुढच्या कालावधीमध्ये म्हैसाळमध्ये पहिले असणारी गावं आणि परत वाढलेली जवळजवळ 6-7 गावं, जवळजवळ 18 गावं, या निमित्तानं सर्व गावांना म्हैसाळचं पाणी 100% मिळणार, ह्यासाठी अहोरात्र मी या ठिकाणी प्रयत्न करणार, एवढंही या निमित्तानं सांगतो. जो आपल्याला असणारा आपल्या कपाळावर असणारा जो दुष्काळाचा कलंक आहे, मंगळवेढा तालुक्यातला दुष्काळाचा कलंक हा नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये आपण पुसून काढू. या निमित्तानं एवढंच आपल्याला आश्वासित करतो. आणि म्हैसाळचं पाणीसुद्धा या निमित्तानं आपल्या सगळ्या भागांना या ठिकाणी मिळेल याची या ठिकाणी ग्वाही या निमित्तानं देतो. चारा टंचाईच्या निमित्तानं आपण भागातून बघतोय की चारा टंचाई अत्यंत आपल्याला भेडसावत आहेत. जनावरांना चारा देण्याचं खूप मोठं संकट आणि या निमित्तानं आपल्यावर ओढावतं आहे. परंतु या निमित्तानं मी यापूर्वी त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता, काल चिटिंगमध्ये हा प्रश्न केला होता. त्याच्यानंतर थोडासा पाऊस पडला म्हणून ते थांबलं, परंतु आता चारा टंचाईचा प्रश्न भेडसावत आहेत. नक्कीच शासन दरबारी आपला हा प्रश्न मांडून लवकरात लवकर जनावरांच्या चाऱ्यासाठी काहीतरी निर्णय, चारा टंचाईसाठी चारा डेपो असेल किंवा जनावरांच्या छावण्या असतील, काहीतरी करा, परंतु चारा टंचाईवर काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. यासाठी शासन दरबारी आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी आणि याही मी याच वर्षी डिक्लेअर करतो की त्याच्या पुढच्या वर्षी आज जवळजवळ 800-850 कर्मचारी आसपासच्या भागातील. आता सुरेश पवार गुरुजींनी सांगितलं की ज्यावेळेला कारखाना बंद होता, पोटनिवडणुकीमध्ये प्रचार करत असताना अनेक टीका टिप्पणी या ठिकाणी झाल्या. त्या टीका टिप्पणीमध्ये मी कधी गेलो नाही आणि जाणारही नाही, आपल्या सगळ्यालाही माहीत आहे. कारण मी बोलणं कमी आणि काम जादा, यासाठी नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहणार आहे. आणि टीका टिप्पणी झाली त्याला उत्तर न देता मी उत्तर एकच दिलं, त्या ठिकाणी कारखाना चालू करून दाखवला आणि कारखान्यातल्या शेतकऱ्याच्या कामगाराच्या समस्या सोडवून दाखवल्या. ह्याच टीकेला हेच उत्तर असणार आहे. आणि या वर्षी मी अजून डिक्लेअर करतो की पुढच्या यावर्षी जवळजवळ 800-850 कर्मचारी काम करतात. जवळजवळ 4,500-5 हजार मेट्रिक टनाने कारखाना जरी चालत असला तर त्याच्या पुढच्या वर्षी जर 100% उजनी धरण भरलं तर नक्कीच हा साखर कारखाना जवळजवळ 7,000 क्रशिंगने त्याच्या पुढच्या वर्षी चालेल. आणि त्यानंतर जो डिस्लरीचा प्रकल्प आहे, जो 80,000 KLPDचा जो इथेनॉल तयार करतो, तो सुद्धा जवळजवळ 1,20,000 क्षमतेने पुढच्या वर्षी नक्कीच चालू होईल. या ठिकाणी आपल्याला आजच या ठिकाणी डिक्लेअर करतो. आणि त्यामुळं आसपासच्या भागातील आज जवळजवळ 800-850 जरी कर्मचारीचा काम करत असतील तर पुढच्या वर्षी 1200 ते 1400 युवकांना या ठिकाणी या भागातल्या युवकांना नक्कीच काम लागेल. आणि या निमित्तानं जरी कोणी काही टीका टिप्पणी करत असतील किंवा काही करत असतील तर या टीका टिप्पणीला आपण 100% कामातूनच उत्तर या पुढच्या कालावधीमध्ये देऊया. कोण टीका करतंय, कोण काय बदनामी करतंय, याकडे आपण आत्तापर्यंत कधी लक्ष दिलेलं नाही आणि या पुढच्या कालावधीमध्ये आपण द्यायचं नाही. मागच्या वर्षीसुद्धा आपण क्रशिंग जवळजवळ 4,03,000 करून सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट, जवळजवळ एकच हप्ता त्या ठिकाणी 2350 रुपयाचा
एकच हप्ता या ठिकाणी दिलेला आहे. कामगारांच्या पगारी अवताडे ग्रुपचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत या ठिकाणी आपण देतोय. त्या ठिकाणी 10 तारखेला सुद्धा या ठिकाणी आपण 10 तारखेच्या आतच कामगारांच्या सुद्धा पगारी होतात. या निमित्तानं HNTची यंत्रणा HNTची बिलं सुद्धा मागच्या वर्षीची जवळपास क्लिअर केलेली आहेत. या वर्षीची सुद्धा यंत्रणा चांगल्या पद्धतीनं सज्ज आहे. कारखाना मेंटेनन्स करून सर्व सज्ज आहे आणि नक्कीच सर्व कामगार, शेतकरी, ऊस तोडणी यंत्रणा, सर्व कॉन्ट्रॅक्टर यांच्या आणि कारखान्याचे सर्व खाते प्रमुख यांच्या सहकार्याने नक्कीच हा कारखाना पुढच्या वर्षी 5.5-6 लाखाच्या आसपास क्रशिंग करेल आणि उजनी जरी जवळजवळ 55-60% जरी भरली असतील तरी योग्य पाण्याचं नियोजन करून आपल्याला पाण्याचा तुटवडा पडणार नाही या पद्धतीचं नियोजन या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की पाण्याचा तुटवडा नक्की आहे, आपण सुद्धा पाणी जपून वापरलं पाहिजे आणि नक्कीच या पुढच्या कालावधीत सुद्धा कुठल्याही प्रकारचं पाणी आपल्याला कमी पडू दिलं जाणार नाही. आपल्या हक्काचं पाणी जेवढं आहे तेवढं या निमित्तानं आपण घेऊच. जरी आपल्या हक्काच्या पाणी जरी नसल, आतापर्यंत आपल्या हक्काचं पाणी इतरांनी पळवलंय. या पुढच्या कालावधीत लक्षात ठेवा, त्यांच्या आपलं जेवढं आतापर्यंत पाणी पळवलंय तेवढं आपण पाणी पळवल्याशिवाय थांबायचं नाही. एवढं उपसा सिंचनचं तर पाणी आणणारच आहे आपण, पण या पुढच्या कालावधीमध्ये एक लक्षात ठेवा, आज आरोग्याविषयी आता केदार सरनी या निमित्ताने सांगितलंच आहे की पंढरपूर शहरामध्ये कॉटेज हॉस्पिटलचं 200 बेडमध्ये उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी निर्माण केलं. त्यानिमित्तानं मंगळवेढ्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल म्हणजे सामान्य जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपण पंढरपूरला केलं. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये केलं आणि निंबोनीमध्ये ग्रामीण रुग्णालयाची त्या ठिकाणी निर्मिती या निमित्तानं केलेली आहे. तसेच आरोग्याविषयी आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम या पुढच्या कालावधीमध्ये सुटतील. आता मंगळवेढ्याचा सुद्धा 50 कोटीचा प्रस्ताव शासन दरबारी त्या ठिकाणी गेलेला आहे, तोही मंजूर होईल आणि 50 कोटीचं हॉस्पिटल या ठिकाणी मंगळवेढ्याच्या जे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय म्हणून तेही होईल आणि आरोग्याविषयी सुद्धा पंढरपूर मंगळवेढ्याच्या समस्या बऱ्यापैकी सुटतील. या पुढच्या कालावधीमध्ये 24 गावची उपसा सिंचन योजना, म्हैसाळ गावचे जी योजना केली आहे त्यामध्ये तलाव भरायचं त्या ठिकाणी तरतूद केलेली नाही. त्यामध्ये सगळे तलाव जे 7 तलाव आपले शिरनानी असतील, लवंगी असतील, मारोळी असतील, सगळे तलाव 7 तलाव या निमित्तानं आपल्याला तेही भरून घ्यायचे आहेत, त्यामध्ये तरतूद करायची आहे. मान नदीमध्ये जरी दुष्काळ परिस्थिती असली, टेंबूचं पाणीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेव्हा घेता यावं, कधी उजनीचं घेता यावं, अशा पद्धतीची सुद्धा तरतूद या निमित्तानं करायची आहे. पंढरपूर शहरामध्ये या ठिकाणी धूळमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे. या निमित्तानं पंढरपूर शहरामध्ये जे ड्रेनेजचं पाणी आहे, मला 8 दिवसाला 7 दिवसाला आठवड्यातनं 1-2-4 फोन असतात, दादा आमच्या गटारी तुंबलेत, ड्रेनेजचं पाणी वर यायला लागलंय. त्या निमित्तानं सर्व ड्रेनेजची व्यवस्था पंढरपूर शहरामध्ये पूर्ण करायचं आहे. पंढरपूर शहरातल्या सगळ्या भागामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी या निमित्तानं पंढरपूरच्या शहरवासींना आपल्याला द्यायचं आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये MIDCचा प्रकल्प या निमित्तानं येणाऱ्या काही दिवसात, मला वाटतं 1 ते 8 ते 10 दिवसातच हा प्रकल्प मंजूर होऊन त्याचं गॅजेटने सुद्धा तयार होईल. शिवाय या निमित्तानं मंगळवेढा तालुक्यामध्ये 24 गावचं उपसा सिंचन योजना असेल आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये अजून एक मोठा जिवंत प्रश्न असलेला म्हणजे तामदर्डी बंधारा. या बंधाऱ्याची सुद्धा निर्मिती, तामदर्डी बंधाऱ्याची सुद्धा निर्मिती या निमित्तानं करायची आहे. कारण आपण बघतोय तामदर्डी बंधाऱ्यामध्ये काल जगदीश आबा आले होते, बाण टाकायचं आहे, डिझेल भरायचं आहे, 10,000 वर्गणी द्या, 5,000 वर्गणी द्या अशा निमित्तानं. परंतु भीमा नदीच्या पात्रामध्ये सुद्धा 2 बंधारे, वडापूर आणि तामदर्डी दोन्ही बंधारे या निमित्तानं करायचं आहे. आणि मंगळवेढा तालुक्यावर असलेला जो दुष्काळाचा कपाळावर लिहिलेला दुष्काळी भाग म्हणून हा दुष्काळी भाग येणाऱ्या काही काळामध्ये आपण पुसून काढायचा आहे आणि या दुष्काळी भागाला या ठिकाणी काळ्या आईची हिरवा शालू या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या निमित्तानं करायचं आहे. आणि या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपल्याला आपणही या
अवताडे शुगरच्या कारखान्याला नक्कीच आपण ऊस द्याल, ऊस घालाल आणि या पुढच्या कालावधीमध्ये वाहतूक यंत्रणा असेल. मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं मी काही बोलणार नाही पण सगळ्या गोष्टी करून दाखवणार. या पुढच्या कालावधीत सुद्धा मी मॅनेजमेंटनं सुद्धा सक्त सूचना दिलेल्या आहेत की ऊस बिलं रेग्युलर होतील, वाहतूक तोडणीदार रेग्युलर होतील, कामगार पगार रेग्युलर होतील आणि चांगल्या प्रकारचा भाव. या निमित्तानं जसं मागच्या वेळेला न बोलता आज खाजगी कारखान्यामध्ये 2350 रुपयाचा आपण दिला, या भागातल्या कारखान्याच्या सगळ्यापेक्षा जास्त आपण दर दिला. याही पुढच्या वर्षी अशाच पद्धतीनं अजून याच्यापेक्षाही जास्तीत जास्त दर देण्याचा मानस मॅनेजमेंटचा नक्कीच आहे. आणि या पुढच्या कालावधीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपला ऊस या ठिकाणी अवताडे शुगरला घालून सहकार्य करावं आणि ऊसाचा नक्कीच भाव चांगल्या प्रकारे केला जाईल. या पद्धतीनं मागच्या वेळेला थोडं नियोजन ढासळलं होतं पण रिकव्हरी थोडी कमी होती, परंतु यावर्षी चांगल्या पद्धतीचा ऊस या अजून बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांशी चर्चा चालू आहे की थोडंसं मागं राहणाऱ्याला सुद्धा काय 5-50. आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की टेंभूच्या पाण्याच्या बाबतीत मी गावभेटीच्या दौऱ्याच्या निमित्तानं मी ज्यावेळेला थोडासा अभ्यास करत होतो पाण्यावरती, पाणी कसं आलं पाहिजे, जर दुष्काळाची परिस्थिती राहील तर काय केलं पाहिजे. आज उजनी या ठिकाणी जवळजवळ 60% आसपास भरली, परंतु उजनीतून पाणी आपल्याला येऊ शकत नव्हतं आणि टेंभूचं पाणी पंढरपूर आणि मंगळवेढ्याला आत्तापर्यंत कधीच आलं नाही. परंतु टेंभूचं पाणी आपल्याला कसं घेता येईल या निमित्तानं या ठिकाणी आपले पहिले पालकमंत्री मी प्रथम राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली. साहेब आम्हाला पाणी काही करून टेंभूचं येऊ शकतं आहे, त्या निमित्तानं आम्हाला दिलं पाहिजे. त्या ठिकाणी मी त्या विखे पाटील साहेबांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली. साहेबांनी सुद्धा तुरंत फोन लावून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आणि अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने सहकार्य केलं. त्यांनी पॉझिटिव्ह, कारण अधिकारी जरी असले तरी म्हणले असते हे पाणी इथं येऊ शकत नाही, इथं जाऊ शकत नाही किंवा पंप हाऊस एवढे 8-8 पंप चालवायचे इथंवर येऊ शकत नाही, परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह न्यूज दाखवला. त्या ठिकाणी चीफ इंजिनियर असतील किंवा आपल्या खात्याचे सचिव आपले दीपक कपूर साहेब असतील, गुणाले साहेब असतील, आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रेडियार साहेब असतील, त्यांचे डेप्युटी इंजिनियर असतील, जेई असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह न्यूज दाखवला. आणि म्हैसाळचं पाणी या निमित्तानं मान नदीमध्ये म्हणजे आज कोयना पंचगंगा म्हणजे महाबळेश्वरच्या कोयनेतून पंचगंगेतून आज मान नदीत मंगळवेढा पंढरपूरला आज पहिल्यांदा पाणी या निमित्तानं आलं. त्याबद्दल मी या निमित्तानं सर्व प्रशासनाचं आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो. आणि या पुढच्या कालावधीत सुद्धा नक्कीच मी गावभेटीच्या दौऱ्याच्या निमित्तानं धरमगावपासून जी चालू केलं की त्यावेळेलाही माझा अभ्यास होता पण त्यावेळेला माझं अजून बोलणं झालं नव्हतं की त्यावेळेला मी डिक्लेअर केलं होतं की टेंबूचं पाणी आणू आपण. काही लोक मला गाडीत बसायची, परत म्हणायची दादा टेंबूचं पाणी कुठे येत असते काय, तुम्ही काय तर सांगताय. मग ते लगेच सांगायचे पहिल्याने असं म्हणलं होतं का बरोबर आहे दादा तुमचं, म्हणजे काय काय असं दुजोरा द्यायचे. पहिल्याने असं म्हणलं होतं पाणी आणतो म्हणले, नुसतं म्हणायचं असतंय कुठं द्यायचं असतंय असं. मी म्हणलं अरे असं नाही येऊच शकत नाही, तुम्ही कसं म्हणताय, बरं बघू म्हणायचं. त्याला लय उत्तर देत बसायचं नाही आपण. परंतु या ठिकाणी आपण पाणी आणूनच या ठिकाणी उत्तर या पुढच्या कालावधीमध्ये द्यायचं आहे. तसंच पाणी आपण या 24 गावच्या उपसा सिंचनचं सुद्धा अचानक पाणी या निमित्तानं आणल्याशिवाय सोडायचं नाही. आणि आजच्या या घटस्थापनेच्या निमित्तानं, नवरात्राच्या निमित्तानं मी आपला सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजच्या या ठिकाणी बॉयलर अग्निप्रतिपदन सोहळ्यासाठी जवळजवळ 7 शेतकरी म्हणजे रवींद्र भाऊसाहेब पाटील, आमचे अवधूतसिद्ध सुलतानजी पुजारी, सिद्धराम महादेवजी कारकल, भाऊसाहेबजी सुरेशजी पाटील, अशोक तात्या मासबे, तसेच कल्लाप्पा तिप्पण्णा पाटील, चंद्रकांत रावसोजी ताटे हे शेतकरी या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा बॉयलर अग्निप्रतिपदेची झाली.
आणि यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वांच्या हस्ते ही पूजा होऊन आजचा हा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. मी परत एकदा आपणा सर्वांना दसऱ्याच्याही शुभेच्छा देतो. मॅनेजमेंट, सर्व कामगार बंधू, सर्व खाते प्रमुख यांनाही या ठिकाणी बॉयलर अग्निप्रदीपनच्या निमित्तानं मी परत एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपल्या अवताडे शुगरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आता पवार गुरुजींनी सांगितलं की कारखाना बंद असल्यानंतर पंचकृषीत कशा पद्धतीनं फरक पडतोय, त्यांनी रजाकबाईचं सुद्धा आमच्या पेपरचं उदाहरण त्या निमित्तानं दिलं. तर या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच खात्रीने सांगतो, कारखाना बंद तर लांबचीच गोष्ट आहे, परंतु हा कारखाना जवळजवळ 15,000 कॅपॅसिटीला नेऊन हा जवळजवळ 250-300 KLPDची डिस्लरी ह्या पुढच्या कालावधीमध्ये आपण निर्मिती करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा: नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते, तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता: डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 99 70 50 41 92 आणि 98 60 27 2705.